सांगलीच्या जत तालुक्यातील मोठेवाडी गावात काल एक हृदयद्रावक दुर्घटना घडली। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मरगुबाई मंदिरात भिंत कोसळून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। काल सायंकाळच्या सुमारास मोठेवाडी परिसरात जोरदार वादळी वारे सुटले। वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भाविकांनी बचावासाठी मंदिराजवळ उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडकडे धाव घेतली। मात्र ज्या ठिकाणी जीव वाचवण्यासाठी लोक आश्रयाला गेले त्याच शेडची भिंत अचानक कोसळली आणि काही क्षणातच आनंदाचं वातावरण आक्रोशात बदललं। मिळालेल्या माहितीनुसार शेडची भिंत कच्च्या स्वरूपात बांधण्यात आली होती। चिरांचे दगड उभे करून सिमेंटने बांधकाम करण्यात आले होते। पाया मजबूत नसल्याने वादळी वाऱ्याचा तडाखा भिंतीला सहन झाला नाही आणि संपूर्ण भिंत भाविकांच्या अंगावर कोसळली। दगडांचे वजन जास्त असल्यामुळे अनेकांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही। या दुर्घटनेत विष्णू गेजगे, सोन्या गेजगे या 2 अल्पवयीन मुलांसह कोंडिबा गेजगे, शंकर लोखंडे, मंगल मोठे आणि संगीता चौधरी यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तात्काळ मदत कार्य सुरू केलं। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या घटनेमुळे मंदिर परिसरातील बांधकामाच्या सुरक्षतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या घटनेवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। जत तालुक्यामध्ये मोठेवाडी येथे यात्रेच्या निमित्तानं काही भाविक आले होते। सोसाट्याचा वारा सुटल्यामुळं एक अत्यंत दुर्भाग्य घटना घडलेली आहे। तिथं जी भिंत होती, आडोसा होता, त्या आडोशाला बसलेले भाविक भिंत अंगावरती कोसळल्यामुळं मृत्युमुखी पडलेले आहेत। जवळपास 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे। बाकीचे बरेच जण जखमी आहेत। त्यातील काही लोक विजापूरला, काही लोक संघ सरकारी दवाखाना येथे, काही लोक जत आणि काही लोक मिरजला पाठवलेले आहेत। माननीय जिल्हाधिकारी सांगली, माननीय प्रांताधिकारी जत, माननीय DYSP जत, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी तिथं आणि जे काही सरदार पाटील, आमचे सगळे त्या गावचे सरपंच, उपसरपंच हे सगळे मदत कार्यामध्ये सहभागी आहेत। अत्यंत वाईट घटना ही घडलेली आहे। ज्यांचा यामध्ये मृत्यू पावलाय त्यांच्यासाठी मी परमेश्वरचरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। वादळापासून बचावासाठी घेतलेला आसरा 6 जणांच्या जीवावर बेतला आणि श्रद्धेच्या ठिकाणी घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, सांगली।